नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। या बदलामुळे भरपूर अशा भगिनींना या योजनेपासून दूर होणार आहेत। नेमक्या कोणत्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत, स्टेटस पाहून घेणे गरजेचे। लाडकी बहीण योजनेमध्ये आपण खरंच पात्र होणार आहोत का? येथून पुढचे हप्ते आपल्याला मिळणार आहेत का, हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। परंतु नेमकं कोणत्या महिला या योजनेपासून दूर होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारी सर्व महत्त्वाची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा बहिणींनी अर्ज केलेले आहेत, अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत। अशा सर्व जवळपास बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये हे जमा करण्यात आलेले आहे। म्हणजेच काही हप्ते सुद्धा त्यांना जमा झालेले आहेत। आता ज्या बहिणींचे अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह नाही, ज्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत, अशा सर्व बहिणींचे अर्ज सुद्धा लवकरात लवकर हे अप्रूव्ह होणार आहेत आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नक्कीच मिळतील। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन बदल जो करण्यात आलेला आहे, तो बदल म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत, अशा बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये परत राज्य सरकारच्या माध्यमातून निधी किंवा जो अनुदान त्यांना दिला जातो, या अनुदानात ते पात्र राहणार नाही। म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, स्टेटस मध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेच्या योजनेमध्ये पात्र आहेत, ज्यांना लाभ हा मिळत आहे, अशा बहिणी लाडकी बहीण योजनेपासून आता दूर होणार आहेत। येस जर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र नाहीत आणि जर नो असेल तर तुम्ही 100% या योजनेमध्ये पात्र होणार आहात। स्टेटस पाहण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जा आणि वेबसाईटची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्टेटस पाहून घ्या। आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार का, या योजनेचे पैसे मिळणार आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी प्रत्येक महिलांनी नक्की हे स्टेटस पाहून घ्या। अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या सर्व मित्रांना, लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।